आरक्षणाच्या मुद्द्यावर ओबीसी समाजाचा एल्गार। आज नागपुरात सकल ओबीसी समाजाचा महामोर्चा। नागपूरच्या यशवंत स्टेडियम येथून मोर्चाला होणार सुरुवात। महायुतीमध्ये नव्या आमदारांवर मेहरबान। पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांना निधीचं वाटप। महायुतीमध्ये निधी वाटपावरून ज्येष्ठ आमदारांमध्ये नाराजी, सूत्रांची माहिती। लग्नाशिवाय पुरुषांसोबत राहू नका। भाजपच्या नेत्या आनंदीबेन पटेल यांचा मुलींना सल्ला। लिव्ह इन रिलेशन मध्ये गेला तर तुमचे 50 तुकडे होतील। आनंदीबेन पटेल यांचा तरुणींना सूचक इशारा। तालिबानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुक्ताकी भारताच्या दौऱ्यावरती। आमिर खान मुक्ताकी 16 ऑक्टोबर पर्यंत भारतात असणार। अफगाणिस्तानात सत्तापालट झाल्यानंतर तालिबानचे मंत्री पहिल्यांदाच भारतात। राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट। दोघांमध्ये तब्बल 1.25 तास बंद दाराआड चर्चा। ओबीसी समाजाच्या वाढत्या विरोधाबाबत चर्चा झाल्याची मवियाच्या नेत्यांची पण गायवळशी सलगी। रोहित पवारांचे सुद्धा निलेश गायवळच्या सोबत छायाचित्र। गुंडा आवडे सगळ्यांना अशी चर्चा। सभापती राम शिंदे वादाच्या भोवऱ्यात। राम शिंदे यांच्या सल्ल्यानं सचिन गायवळ याला परवाना मंजूर। आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऍक्शन मोडवर। भाजपची स्थानिक निवडणुकांसाठी तयारी। 3 दिवसांमध्ये 6 विभागांमध्ये बैठकांचा धडाका। पुणे महानगरपालिकेचं पुणे पोलिसांना पत्र। अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्या 27 जणांविरोधात गुन्हा दाखल। अनधिकृत होर्डिंग विरोधात कारवाईसाठी पत्र। सांगलीमध्ये आमदार इद्रिस नायकवडी यांच्या गाडीवर दगडफेक। चाबुस्करवाडीजवळ अज्ञातांकडून नायकवडींच्या गाडीवर दगडफेक झाल्याची माहिती। धुळे शहर मतदारसंघामध्ये मृत मतदारांच्या नावानं मतदान। तब्बल 11,000 मृत मतदारांच्या नावानं मतदान झाल्याची माहिती। माजी आमदार अनिल गोटे यांचा गौप्यस्फोट। नाशिकमधील वाढत्या गुन्हेगारीमध्ये राजकीय कनेक्शन। पोलीस तपासामधून धक्कादायक बाब उघड। सातपूर गोळीबार प्रकरणात आरपीआयचा बडा नेता ताब्यात। 2 दिवसांमध्ये सोन्याच्या दरात 2,500 रुपयांची वाढ। सोनं प्रति तोळा आता 1.5 लाखांच्या